ठाणे आणि सीएसएमटीवर लोकल प्रवाशांची मोठी गर्दी बघायला मिळतेय। अचानक आलेल्या अवकाळी पावसाचा परिणाम रस्ते वाहतुकीसोबत रेल्वे वाहतुकीवर झालेला आहे। मुंबईकडून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या गतीच्या सर्व लोकल गाड्या 15 ते 20 मिनिट उशिराने धावत आहेत। रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे। संध्याकाळची वेळ असल्याने चाकरमान्यांना आपल्या घरी जाण्यासाठी रेल्वे डब्याच्या दारावरून लटकत जीवघेणा प्रवास करावा लागतोय। यामध्ये महिलांना डब्यात चढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। तरी दोन्ही दृश्य आपण बघतोय। पहिली दृश्य आहेत सीएसएमटी स्थानकावरची, ज्या ठिकाणी मोठी गर्दी यावेळेस प्रवाशांची झालेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय ठाण्यात मोठी गर्दी झालेली आहे आणि आपण सीएसएमटी या स्थानकावरची लाईव्ह दृश्य पाहू शकतो, ज्या ठिकाणी ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक जी आहे, लोकल ज्या आहेत त्या बंद करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालाय। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय रेल्वेमध्ये चढण्याचा प्रयत्न महिला करताय, मात्र त्यांना चढणं देखील अवघड झालेलं आहे, कठीण जाते कारण गर्दी मोठ्या प्रमाणात आहे। तर आपण पाहतोय आता सीएसएमटी स्थानकावरती देखील तुफान गर्दी झालेली आहे। सीएसएमटी वरून ठाण्याच्या दिशेने जाणारी जी लोकल आहे ती बंद करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे ठाणे स्थानकावर देखील मोठी गर्दी आता झालेली आहे। दोन्ही स्थानकांवरची या क्षणाची लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतोय, ज्यामध्ये आपण ही दृश्य बघून त्या ठिकाणचा परिस्थिती नेमकी त्या ठिकाणची काय असेल याचा अंदाज घेऊ शकतोय। तर आपण ही दोन्ही दृश्य पाहू शकतोय। मोठी गर्दी या ठिकाणी नागरिकांनी केलेली आहे आणि नेमकी कधी लोकल येणार या संदर्भात आता माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। वादळी वाऱ्यासह मुंबईमध्ये तुफान पाऊस सुरू आहे। मुंबईकरांची तारांब उडाली आहे। लोअर परळ, दादर यासह अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे। तर आपण पाहतोय संपूर्ण मुंबईमध्ये आता पावसानं थैमान घातलेला आहे आणि त्यामुळे आता मुंबईकरांना अनेक अडचणींचा सामना आज दुपारपासून करावा लागतोय। लोअर परेल मधली या क्षणाची ड्रोन दृश्य आपण पाहतोय, ज्यामध्ये आपण बघू शकतोय अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, तर संपूर्ण परिसरात धुक्याचं साम्राज्य आहे।